नमस्कार मंडळी, मी किशोरी माने. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या नव्या कोऱ्या चॅनलवरती तुम्हा सर्व काव्यरसिकांचे मनपूर्वक स्वागत करते. तर मी कोणी मोठी कवयित्री वगैरे नाही, पण एक फक्त सतत छंद जपण्यासाठी आणि आवड जपण्यासाठी म्हणून एक छोटासा प्रयत्न. त्याचबरोबर आजच्या या काळामध्ये मराठीला जिवंत ठेवणं आपल्याला फार गरजेचं झालेलं आहे. त्यामुळे आपणच या आपल्या युवा पिढीने घराघरामध्ये मराठीचं बियाणं पेरणं हे आपलं कर्तव्यच आहे, ते आपण बजावलंच पाहिजे. तर इथून पुढे दर आठवड्याला ऐतिहासिक, आध्यात्मिक, संघर्ष, मैत्री, प्रेम, कौटुंबिक अशा अनेक नवनवीन विषयांवरती मी माझ्या स्वरचित कविता, लेख, चारोळ्या तुमच्या भेटीला घेऊन येणार आहे. तर तुम्हाला सुद्धा अशाच सुरेल रंगतदार मैफिलीचा आनंद घ्यायला आवडणार असेल आणि हे तुम्हाला या सगळ्या विषयांवरती ऐकायला आवडणार असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर आवडलंच कधी तर लाईक करणे तुमचा अधिकार आहे, विसरू नका. चला तर मग वळूया आपल्या मुख्य विषयाकडे. थंबनेल वाचून आणि माझ्याकडे पाहून तुम्हाला तर कल्पना आलीच असावी की आषाढी एकादशी विशेष खास काहीतरी मी तुमच्यासाठी आज घेऊन आली आहे. तर आपल्या मराठी संस्कृतीमध्ये असं असतं की कुठल्याही गोष्टीची नवीन सुरुवात करताना पहिल्यांदा श्री गणेश झाला पाहिजे. देवाच्या नावानेच कुठलीही गोष्टीची सुरुवात आपण नेहमी करत असतो नवीन गोष्टीची. त्यामुळे आज माझ्यासुद्धा या नवीन प्रवासाची सुरुवात मी सुद्धा आज आषाढी एकादशीचं औचित्य साधून विठू नावाने करायचं ठरवलं. तर देहाने नाही आज, पण मनाने तरी आपण आज त्या पंढरीत पोहोचण्याचा एक माफक प्रयत्न तर नक्कीच करू शकतो ना. संसाराचा गाडा चालवताना दिवस रात्र राबणारी आज प्रत्येक घराघरातली तीच ती रखुमाई आज सगळं काही बाजूला ठेवून फक्त त्या सावळ्याच्या एका भेटीसाठी, कोणत्याही स्वार्थासाठी नाही तर फक्त त्याला डोळे भरून पाहण्यासाठी आज त्या पंढरीत पोहोचले आहे. वर्षभर कधीही स्वतःसाठी एक दिवसही वेळ न काढणारा तोच प्रत्येक जण दरवर्षी न चुकता 10-15 दिवस पंढरीची वाट अखंडपणे आनंदाने तुडवत आहे. हेच आहे माझ्या या पांडुरंगाप्रती या खुळ्या भक्तांचं असलेलं प्रेम. आज सुद्धा प्रत्येक घराघरात विठुरायाबद्दलची ही भक्ती, ही ओढ कायम टिकून आहे, जिवंत आहे. हे पाहून खरंच खूप आनंद वाटतो. हेच आपलं सौभाग्य आहे. त्याच्यामुळे हेच प्रेम, हीच परंपरा, वारीची परंपरा, भक्तिभाव, चैतन्य असंच पुढच्या पिढ्यांमध्ये सुद्धा रुजू दे आणि अशीच ही परंपरा पिढ्यानपिढ्या अखंडपणे वारीची चालत राहू दे, हीच प्रार्थना. तर याच वारीतला एक वारकरी पांडुरंगाला आपली व्यथा मांडताना काय म्हणतोय बघा. आषाढी जरी आली वर्षाला तुझी ओढ मात्र रोजशीच जीवाला. आषाढी जरी आली वर्षाला तरी तुझी ओढ मात्र रोजशीच जीवाला. वाटतो रोजच व्हावा असा सोहळा, आस तुझ्या दर्शनाची सदा मनाला. ना कुठली तक्रार ना कुठले मागणे, ना कुठली तक्रार विठ्ठला ना कुठले मागणे, निरंतर हवे तुझी वाट तुडवणे. ना कुठली तक्रार ना कुठले मागणे, निरंतर हवे तुझी वाट तुडवणे. कसे ऋण फेडू तुझे सांग विठ्ठला, तुझ्यामुळेच पाहिले हे विश्व देखणे. नाही कधी वाटले पसरावी झोळी तुझ्या पुढे, नाही कधी वाटले पसरावी झोळी तुझ्या पुढे मागण्या काही. नाही कधी वाटले पसरावी झोळी तुझ्या पुढे मागण्या काही. सांडिलेस ओंजळीत दोन मोती सुखाचे, सांडिलेस ओंजळीत दोन मोती सुखाचे, म्हणूनच तर आज हा सोहळा मी पाही. घेता हरिनाममुखी होई वेदनांची माती, घेता हरिनाममुखी होई वेदनांची माती, नि आसवांची फुले. घेता हरिनाममुखी होई वेदनांची माती, नि आसवांची फुले. झेपावना या क्षितिजावर या लेकरांना केलीस आभाळही तू फुले. न सांगताच जाणले न मागताच दिलेस विठ्ठला, न सांगताच जाणले न मागताच दिले सारे काही त्याने. न सांगताच जाणले न मागताच दिले सारे काही त्याने. का रे विठू भोळ्या भक्ताला इतके डोईजड केलेस तुझे देणे. तुझीच साथ होती म्हणून मला अंधारातही वाट घावली. तुझीच साथ होती म्हणून मला अंधारातही वाट घावली. जशी देहाला सोबत सावली
सोबत सावली, तशी मला नेहमी माझी विठू माऊली, तशी मला नेहमी माझी विठू माऊली. जशी देहाला सोबत सावली, तशी मला नेहमी